श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. 100% परिणामकारक साधना. ज्यांना स्वामींचे अनुभव येत नाही त्यांनी हे नक्की करावे. एक लक्षात ठेवा नेहमी, जिथे सर्व आशा संपते, नशीब साथ सोडते, सर्व मार्ग बंद होतात, सर्वत्र अंधकार दिसतो, तेव्हा स्वामींचा खेळ सुरू होतो, स्वामींचा दरबार सुरू होतो आणि स्वामींची अद्भुत लीला सुरू होते. हा व्हिडिओ तुमच्या जीवनातील महत्त्वाचा ठरू शकतो. फक्त व्हिडिओ पूर्ण पहा. एक छोटीशी साधना आहे. ही साधना जर आपण केली तर नक्कीच आपल्या जीवनामध्ये अनुभव आले नसतील तर नक्कीच अनुभव येईल. मला स्वामी अनुभव येत नाही असं नाही आहे. स्वामी समर्थ हे कृपा निधान आहेत. ते तुम्हाला विसरणार नाही, फक्त अनुभव उशिरा येतो. कारण साधनेचा, मनाच्या तयारीचा, विश्वासाचा एक प्रवास असतो. स्वामी नेहमी म्हणतात, भक्ताचा एक पाऊल तर माझे 100 पाऊल. आता अनुभव घ्यायचा असेल तर मनात दडपण नका येऊ देऊ. मला अनुभव आजच का आला नाही, मी सेवा करतोय तरी का मला जाणवत नाहीये, मला दृष्टी का येत नाहीये, हा दबाव अनुभवाचा मार्ग अडवतो आणि अडथळा निर्माण करतो. स्वामींचा अनुभव दबावात नाही, भक्तीमध्ये मिळतो, हे नेहमी लक्षात ठेवा. मन जितकं मोकळं, अनुभव तितकाच तीव्र येतो. आपण म्हणतो ना, 3 दिवसात सुद्धा अनुभव येऊ शकतो. तर नक्कीच हा अनुभव तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला मिळू शकतो, ही साधना जर आपण केली तर. कारण की हा अनुभव माझ्या जीवनातला आहे. हा अनुभव मी माझ्या जीवनामध्ये घेतला आहे. मला माझं एक घर होतं, ते मला विकायचं होतं आणि ते घर काही विकलं जात नव्हतं. मी बँकेकडून लोन घेतलेला होता. मला लोन चुकवावा लागत होता. ते घर लहान होतं म्हणून आम्ही कोणीसुद्धा तिथे जाऊन राहू नव्हतो शकत. दुसरं घर काही कारणास्तव मला घ्यावं लागलं. दोन्ही EMI सुरू होऊन चुकल्या होत्या. आता एवढं चुकवणं महिन्याच्या बजेटानुसार मला सोयीस्कर नव्हतं. मी कोशिश केली पण माझं काम झालं नाही. शेवटी मी काय केलं की तो प्रश्न मी स्वामींना सांगितला आणि हा प्रश्न सोडायला पण सांगितलं की माझं घर विकलं जाऊ दे. पण मी थोडासा तेव्हा ही सेवा करताना थोडा वेडेपणा हा केला की त्यावेळेस मी खाणं पिणं सोडून दिलं आणि नुसतं कॉफी पिणं सुरू केलं होतं. आणि हे मनामध्ये हट्टीपणा आणला होता की जर माझं हे काम झालं तेव्हाच मी जेवण सुरू करीन. हे थोडंसं माझं चुकलं होतं, कारण की मला असं स्वामींसमोर हट्टीपणा करायचा नव्हता. तर आपण लोक असं करू नका. तर माझ्या जीवनामध्ये हा अनुभव आला की मी खूपच साधी सोपी ही सेवा सुरू केली. जर तुम्हाला ही सेवा सुरू करायची असेल तर नक्कीच घरामध्ये स्वामींचा फोटो किंवा स्वामींची तस्वीर असली पाहिजे. कारण की आपण त्यांना गुरु मानतो आणि गुरु जर आपल्या घरात नाही तर आपण त्यांचं अधिष्ठान कसं करू. म्हणून हे तस्वीर किंवा फोटो आपल्या घरामध्ये असेल तर तेव्हा आपण त्या फोटो या तस्वीरासमोर शांतपणे आसन घेऊन आपल्याला बसायचं आहे. खूप साधी सरळ सेवा आपल्याला ही सुरू करायची आहे. काहीच करायचं नाही, काही संकल्प घ्यायचा नाही, काही नाही करायचं. आपल्याला नुसतं आसनावर बसायचं आहे, डोळे बंद करायचे आहे आणि डोळ्यांसमोर स्वामींची प्रतिमा नक्कीच आली पाहिजे. स्वामींची तस्वीर, त्यांच्या शरीरातनं, त्यांच्या हातातनं सगळ्या दूर प्रकाश निघतो, ही जी सचेतन मूर्तीनं आपल्या डोळ्यासमोर आली पाहिजे. आपण आसन घेऊन बसा, दिवा लावा, धूप लावा, अगरबत्ती लावा, हे सगळं प्रज्वलित करा. त्यानंतर जोपर्यंत आपल्या मनामध्ये विश्वास, श्रद्धा उत्पन्न नाही होत तोपर्यंत तुम्ही अनुभव येणार नाही. म्हणून मनामध्ये श्रद्धा, विश्वास आणि माझं हे कार्य झालं हा विश्वास आणा आणि ही सेवा सुरू करा. काही नाही करायचं आहे. जो पण दिवा प्रज्वलित आहे तोपर्यंत आपल्याला श्री स्वामींचा षडाक्षरी मंत्र, श्री स्वामी समर्थ, ह्याचा जप करायचा आहे. जोपर्यंत करायचा आहे, जोपर्यंत दिवा प्रज्वलित आहे
तोपर्यंत नुसतं आपल्याला श्री स्वामी समर्थ म्हणायचं आहे. ही साधी आणि सरळ सोपी सेवा आहे, ही साधना आहे. पण जेव्हा आपण ही सेवा करतोय, स्वामीचं नामस्मरण करतोय, तेव्हा दुसरे विचार मनात आले नाही पाहिजे. मला स्वयंपाक बनवायचा आहे, मुलाला जेवायला द्यायचं आहे, माझे हे कार्य, हे विचार नाही. फक्त तेव्हा स्वामींची सचेतन मूर्ती आपल्या डोळ्यासमोर आणि आपल्या मुखातून फक्त श्री स्वामी समर्थ नामस्मरण फक्त एवढं करा. पहा, तुम्हाला 40 दिवसामध्येच तुम्हाला तुमचा अनुभव जीवनामध्ये मिळेल. जे पण तुमचं कार्य असेल ते कार्य पूर्ण होईल. जीवनामध्ये तुम्हाला अनुभव नक्कीच येईल. आणि हे आपल्याला तो पण करायचं आहे जो पण की आपलं कार्य पूर्ण होत नाही. तोपर्यंत आपली ही सेवा स्वामींसमोर सुरू करायची आहे. स्वामी नक्कीच फळ देतील. कोणाला स्वामी विसरत नाही. स्वामी तुम्हाला फळ देतील आणि ते फळ तुम्हाला नक्कीच अनुभवमध्ये येईल. आणि स्वामी अनुभव तुमच्या जीवनामध्ये प्रत्येक क्षणी यायला लागेल. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.